हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण जाणार आहोत सगुना बाग इथे। हे सगुना बाग माथेरानच्या पायथ्याशी वसले आहे। जर तुम्ही कर्जत स्टेशनला जात असाल, म्हणजे सेंट्रल साईडने कर्जत स्टेशनला च्या अगोदरचं जे स्टेशन आहे नेरळ म्हणून, तिथे उतरावं लागेल तुम्हाला आणि तिथून तुम्हाला रिक्षाने तुम्हाला सगुना बागला जायचं आहे। नेरळ स्टेशनवरून जाताना तुम्हाला रिक्षा एकदम इझिली मिळतात। तिथे बऱ्याचशा रिक्षा स्टेशनच्या अगदी बाजूलाच उभ्या असतात। तिथून तुम्हाला सगुना बाग इथे जाण्यासाठी मिनिमम 150 to 200 रुपीज घेतात। ते त्यांचे असे फिक्स्ड रेट आहेत। जेव्हा तुम्ही सगुना बागमध्ये एंटर करता तेव्हा एक स्टार्टिंगला एक चेक काउंटर आहे। तिथे तुम्हाला पहिले डॉक्युमेंट्स तुमचे जे काही ॲड्रेस प्रूफ वगैरे तुम्ही आणले आहे ते तुम्हाला पहिले सबमिट करावं लागतं आणि नंतरच तुम्हाला पुढे एंट्री मिळते। प्लस तुम्हाला तिथे पे करावं लागतं जी काही कॉस्ट तुमची ठरलेली आहे ती, आणि मग पुढे एंट्री मिळते। ज्या वेळेला तुम्ही सगुना बागमध्ये एंटर करता त्यावेळेला तुम्हाला असं एक प्रकारचा मॅप दिला जातो। तिथून कुठल्या गोष्टी कुठे आहेत ते तुम्हाला नंबर्सवरून तुम्हाला इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता। सगुना बाग हे एक इको फ्रेंडली ॲग्रिकल्चरल फार्म आहे, जिथे वन डे पिकनिकसाठी किंवा वन नाईट स्टेसाठी सुद्धा बरेचसे लोक येतात। आणि त्यामध्ये वन डे पिकनिकसाठी बऱ्याचशे स्कूलसुद्धा छोट्या छोट्या मुलांना तिथे पिकनिकसाठी घेऊन येतात। अतिशय सेफ जागा आहे वाटते ही, आणि खूप छानच आहे। त्यांची स्वतःची नर्सरी आहे। बऱ्याचशी अशी वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्याकडे झाडं अवेलेबल आहेत। ती तुम्हाला जर विकत घ्यायची असेल तरी तुम्ही घेऊ शकता। अकॉमोडेशनचं तर बोलाल तर त्यांच्याकडे बरेचसे टाईप्स ऑफ अकॉमोडेशन आहेत। जर तुम्हाला डे पॅकेजेस हवे असतील तसेही मिळतात। जर तुम्हाला वन नाईट स्टेचे पॅकेजेस हवे असतील तसेही मिळतात। अकॉमोडेशनमध्ये त्यांच्याकडे मड हाऊसेस, कॉटेजेस, रो हाऊसेस, क्लासिक प्रीमियम, पॉन्ड हाऊस, डॉर्मेटरीज असे बरेचसे टाईप्सचे अकॉमोडेशन्स त्यांच्याकडे अवेलेबल असतात। टाईपचे जसे तुम्ही अकॉमोडेशन्स घ्याल तसे तुमची प्रत्येकाची कॉस्ट तुमची वेगवेगळी होते। डे पॅकेजेसमध्ये त्यांचे पर अडल्ट चार्जेस 1750 आहे आणि पर चाइल्ड 875 आहे। पर चाइल्डची जी एज बार असतो ते 3 to 10 इयर्सपर्यंत मुलांचे ते चार्जेस कन्सिडर करतात। डे पॅकेज जर तुम्ही घेतलं असेल त्याच्यानंतर चेक इन सकाळी 9 वाजता होतं, आणि जर तुमचं वन नाईट स्टेसाठी वगैरे जर पॅकेज असेल तर त्याचे चेक इन टाईम चेकआउट टाईम वेगवेगळे आहेत। त्याचा चेक इन टाईम 12 PM आहे आणि चेकआउट टाईम नेक्स्ट डेला तुमचा 10 o'clock असतो। जे वन नाईट पॅकेज असतं त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर 2 meals असतात, 1 ब्रेकफास्ट असतो। त्याची कॉस्ट जर तुम्ही जे काही तुम्ही अकॉमोडेशन घेणार त्याच्या हिशोबाने ती ठरते। जर क्लासिक पॉइंट हाऊस जर तुम्ही घेतला असेल तर त्याचे पर पर्सन चार्जेस 3750 आहे फॉर अडल्ट, आणि जर चाइल्ड असेल 3 to 10 इयर्समध्ये तर त्याचं 50% ऑफ ॲडल्ट चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात।
हे गाईज तुम्ही इथे बघू शकता, इथे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत. काही ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या पेड ॲक्टिव्हिटी आहेत, काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या ज्या फ्री ॲक्टिव्हिटीज आहेत. फ्री ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये ॲग्रो टूर येतो, फिश फार्मिंग येतं, इमू फार्मिंग येतं, प्लस वॉटर बफेलो राईड येते, स्विमिंग रिव्हरमध्ये आहे, प्लस पॅडल व्हील बोटिंग आहे, रॉड फिशिंग आहे, मिल्किंग ऑफ काऊ आहे. या सगळ्या ज्या आहेत त्या फ्री ॲक्टिव्हिटीज येतात, हे तुम्ही बघू शकता. आणि प्लस ज्या पेड ॲक्टिव्हिटी, काही इथे पेड ॲक्टिव्हिटीमध्ये आहेत त्याच्यामध्ये येते हॉर्स रायडिंग, प्लस कायाकिंग येतं, बुलक कार्ट राईड येतं, हॉर्स कार्ट राईड येतं, आर्चरी येतं, एअर रायफल शूटिंग येतं, झिपलाईन, फ्लाइंग फॉक्स आहे, कॅमेल राईड, सायकलिंग आहे आणि सेगवे आहेत. ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या पेड ॲक्टिव्हिटीज आहेत. काही ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्यांची चार्जेस ₹100, 150, 30, 50, 100, 200 असे त्याचे चार्जेस आहेत. सो तुम्ही हे पेड करून ह्या ॲक्टिव्हिटींचा अनुभव घेऊ शकता. इथे बघायला गेलात तर तुम्हाला बऱ्याचशा अशा हँडीक्राफ्ट्स प्रोडक्ट्स मिळतात. हे जे तुम्ही बघताय आता इयरिंग्स वगैरे जे काही त्यांनी बनवलं आहे ते बांबूंपासून बनवलेलं आहे. प्लस हे जे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे बऱ्याचशा व्हरायटी ऑफ जे काही प्रोडक्ट्स आहेत ते त्यांच्या शेतामध्ये जे काही पिकतं त्या सगळ्यापासून बनवलेले प्रोडक्ट्स आहेत. हे प्रोडक्ट्सची क्वालिटी खूप चांगली आहे. आत्ता तुम्ही जे बघता आहे ते क्लासिक पॉन्ड हाऊस आहे आणि क्लासिक पॉन्ड हाऊसमध्ये त्यांचे रूम्स खूप स्वच्छ आहेत. हे तुम्ही बघू शकता की अतिशय क्लीन आणि नीटनेटके त्यांनी ठेवलेले आहेत. टॉयलेट बाथरूम्स जे पण आहेत ते पण अतिशय स्वच्छ आहेत. इझिली एक फॅमिली म्हणजे 3 ते 4 लोकांची फॅमिली इझिली एका पॉन्ड हाऊसमध्ये राहू शकते. आता जर तुम्ही बघताय हे प्रीमियम पॉन्ड हाऊस आहे.
त्याच्यामध्ये जास्त मेंबर्स कम्प्लीट होतात. बाहेरच लावले जातात. इथे अजून जर तुम्ही बघाल तर अतिशय सुंदर असं तळ आहे जिथे बोटिंग तुम्हाला करता येते. बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज ज्या आपण अगोदर बघितल्या त्या पेड ॲक्टिव्हिटी आहेत काही, आणि काही फ्री ॲक्टिव्हिटीमध्ये आहेत. जर तुम्ही पेड ॲक्टिव्हिटीज बोलाल तर त्याची लिस्ट मी ऑलरेडी सांगितलेली आहे आणि तुम्हाला मॅपमध्ये पण दिली जाते. आणि प्लस जर तुम्हाला फ्रीच्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या पण वेगळ्या मी मेन्शन केलेल्या आहेत. जेवणाचं जर बोलाल तर अतिशय उत्तम प्रकारचं जेवण आहे. जे ब्रेकफास्ट वगैरे असतं त्याच्यामध्ये उपमा किंवा पोहे किंवा इडली वगैरे असं असतं. लंच किंवा डिनर जर तुम्ही बघाल तर एक स्वीट असतं, अदरवाईज भाकरी किंवा चपाती वगैरे जे नॉर्मल आपलं जेवण असतं ते असतं. जेवणाची क्वालिटी खूप चांगली आहे, खूप टेस्टी असतं आणि छास वगैरे असं तुम्हाला देण्यात येतं. जे काही त्यांचे ठरलेले टाईम्स असतात ते तुम्ही वेबसाईटवरती चेक करू शकता. यांनी ते फार्ममध्ये बरेचशा प्रकारची फुलझाडं वगैरे लावलेली आहेत. ते खूप अतिशय सुंदर वाटतात. जर फार्ममध्ये फिरताना इथे बैलगाडीमध्ये बसण्याचा अनुभव आला तर अतिशय छान वाटतं. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू शकता. बऱ्याचशा ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, पेड ॲक्टिव्हिटीज आहेत, फ्रीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, फार्म टूर वगैरे आहे, ते तुम्ही माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच बघाल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.